नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 239 आणि 240. स्वस्वरूपाचा निश्चय. स्वस्वरूपाचा निश्चय हे कधीही न ढळणारे मुख्य आसन आहे. मुक्ताचे आसन कालत्रयी ढळत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, देहधर्माचे पालन करा, त्याचे भरण पोषण करा. तो काही तुमचा शत्रू नाही. तुम्ही त्याच्या ठिकाणी जी देहबुद्धी ठेवली ती मात्र तुम्हालाच त्रासदायक आहे. त्याला बिचारा देह काय करणार? म्हणून देहधर्माकडे लक्ष ठेवा, स्वच्छ रहा, आरोग्य जपा व सोबतच स्वस्वरूपाचा निश्चयाचे आसनही भक्कम करा. भक्ती, स्मरण, प्रेम, ईश्वर, आवड ही सर्व आपण मूळतः आपणच आहोत, अमुक तमुक नाही अशा ज्ञानाचीच नावे आहेत. आत्मज्ञान म्हणजे आपण आपणच असल्याचे ज्ञान. ते आपण कुणाला मागितलेले नाही किंवा कुणी आपल्याला ते दान पण केलेले नाही. ते आपल्याला अवांछितरित्या मिळाले आहे. जांभोई देण्याकरता आ करावा, तोंड उघडावे आणि जिव्हेवर अमृताचे थेंब पडावे, तसे हे झाले. असे श्री ज्ञानेश्वरांच्या भाषेत म्हणता येईल. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आमच्या दृष्टीने सर्व अमृताचे थेंब जिभेवर पडल्यामुळे न मरणारेच आहेत. जन्माला न आलेले मूल अवघ्या चैतन्य सागरात एकटे एकच हसत खेळत बागडत असते. जन्माला न आलेले मूल संपूर्ण अशा चैतन्य सागरात एकटे एकच हसत खेळत खिदळत बागडत असते. पण हे असे न झालेले मूल आणि नुकतेच जन्म घेऊन थकलेले मूल जे शांतपणे झोपले असते, या दोघांच्या चैतन्यात मात्र काहीच फरक नाही. जे जन्माला आलेले नाही ते नाहीच असे होत नाही, फक्त ते अनंत अनंत चैतन्य रूपाने नुसते खिदळत राहते. तुमच्या ठिकाणी तुम्ही आहात हे जे दर्शविले जाते त्याचेच ध्यान करा. ते कायेत आहे पण ते काया नाही. ते जातीचे आहे पण अदृश्य, पण त्याच्यानेच सर्व दिसते. श्री निसर्गदत्त महाराज आपणा सर्वांना उद्देशून म्हणतात की आम्हाला तुम्ही आमच्यासारखेच दिसता. ज्ञाताच्या दृष्टीने जग झालेलेच नाही. जे दिसते ते जग म्हणून म्हणाल तर ते मिथ्या आहे, पण तो एक फक्त प्रकाशाचा झगमगाटच असेल तर, म्हणजे तुमच्याच प्रकाशत्वामुळे प्रकाशित झालेला झगमगाट असेल तर तो मात्र चिद्विलास आहे. देह म्हणजे एक कामापुरते कव्हर आहे, ते तुम्ही नाही. आतील प्रकाशत्व, आत्मभान हे असे तुम्ही प्रकाशत्वामुळे प्रकाशवान आहात, मूळचे प्रकाशवान आहात. आपण असल्याचे आपल्याला कळते, पण या आपल्या कळतेपणाचा आपण गैरवापर करून त्याचा पूर्ण गैरफायदा घेऊन तुम्ही स्वतःला नसणारे अमुक तमुक असे मानत आहात. त्यामुळे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण असल्याचे आपल्याला कळते, पण तेच चुकीच्या उपयोगामुळे दुःखात परिणित होते. ही अशी एका अर्थाने ही महामायाच गुणमायेच्या वेशात येऊन आपल्याला आपल्याच स्वस्वरूपापर्यंत जाऊ देत नाही. म्हणून एकदा का सद्गुरु वचनाला जर कोणी मनापासून चिटकून राहील तर त्याची आत्मज्ञानाच्या निश्चयाची बैठक एकदा बसली की बसली, ती पुन्हाच कधी ढळणार नाही.
फक्त एकच पथ्य पाळावे की आपण देहबुद्धीपासून 4 हात नेहमी दूर राहावे. चैतन्य एकच एक आहे, अभेदात्मक आहे, पण आकृती भेदाने सगळा फरक दिसतो तो असत नाही. वस्तुतः फरक नाहीच. दिवसाला नावे दिलेली आहेत, पण सूर्यमंडळ मूळचे निनावीच आहे, ते कधीच बदलत नाही. भाग 240. कोणी कितीही थोर असला तरी त्याच्याशी स्वतःला एकरूप मानण्याची माझी अजिबात इच्छा नाही, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणत. गुरु आणि सत्य हे नेहमी करताच एकरूप असतात. त्यांना अपयश येऊच शकत नाही. त्यांना अडथळा आणणाऱ्या दगडांनाही ते पुढे जाण्यासाठी त्याचा एखाद्या पुलासारखा उपयोग करतात. त्यांची शक्ती व चिकाटी कधीच संपत नाही. तुमच्या सध्याच्या अवस्थेत अगोदरचे आपण हेच एक सत्य आहे. याच्याच प्रकाशात प्रकाशित झालेले मी अमुक तमुक जे काही आहे तो मात्र निव्वळ भ्रम आहे. तो भ्रम आपल्या अगोदरपणाकडे लक्ष नसल्यामुळे आपण जणू आपल्यावर लादून घेतला आहे, ओढवून घेतला आहे. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अस्थिरामध्ये स्थिर काय आहे? परिवर्तनामध्ये अपरिवर्तनीय काय आहे? हे ओळखण्यास शिका. वैयक्तिक मीचे सत्य ओळखा. मग असे वैयक्तिक सुखदुःख राहणारच नाही. तरी पण जीवनातील फेरबदलांना तोंड देणे हीच पुरेशी तपश्चर्या आहे. जीवनात जे घडले त्याला आनंदाने तोंड देणे एवढीच तपश्चर्या आपल्याकरता पुरेशी आहे. रानावनात गुहे कपारीत जाऊन काहीही फायदा नाही. तुम्ही स्वतःला जशी एक व्यक्ती मानता तसेच ज्ञानी पुरुषालाही तशीच तुम्ही व्यक्ती मानता, पण थोडी अधिक शहाणी, जास्त माहिती असणारे अशी मानता आणि इथेच सारे चुकते. स्वतःला बदलण्यातच जगाला पण बदलण्याची महान शक्ती आपल्यात आहे. मी बदललो त्यामुळे माझे जग पूर्णपणे बदलले. जो बदलत नाही त्याचे जग मात्र तसेच राहते, ताणतणावग्रस्त राहते. स्तब्ध मनातच सद्वस्तूचे प्रतिबिंब पडते. जेव्हा मन पूर्णपणे स्थिर होते याचाच अर्थ ते पूर्णपणे विरलेले आहे. असे पूर्णपणे विरलेले मन मग मन राहत नाही, ते प्रत्यक्ष सद्वस्तूच होते. तुम्ही स्वतःला जी व्यक्ती मानता ती तुम्ही आपल्या मनातच पाहत असलेल्या एका जगाचा भाग आहे. पण त्याकडे मात्र बाहेरून तुम्हाला पाहता आले पाहिजे. तुम्ही जे काही पाहता, ऐकता इत्यादी तुमच्याच अगोदरपणा असणाऱ्या प्रकाशातच पाहत आहात. त्यामुळे ते प्रकाशित आहे आणि तुम्ही नाही, तुम्ही प्रकाशत्व आहात. याचेच नित्य स्मरण ठेवा. तुमची सावध राहण्याची आणि अलगपणाची शक्ती इथे वापरा. ह्या जगातील काहीच तुमचे आपले म्हणू शकत नाही. असे जाणल्यावर तुम्ही त्याच्याकडे नाटक किंवा सिनेमा पाहण्यासारखे बाहेरून पाहू शकता, म्हणजे बाकावर किंवा काठावर बसून पाहू शकता. तात्पर्य स्वतःची अशी खात्री पटवा की सुखप्राप्ती करता धडपड करण्याची काहीच एक गरज नाही. जो मनुष्य म्हणतो मी आता सुखी आहे, तो मागील पुढील अशा दोन दुःखाच्या दरम्यानच आहे असे समजा. स्थळ आणि काळ तुमच्यात आहेत, तुम्ही स्थळ काळात नाहीत. एकदा का हे लक्षात आले की स्वरूप ज्ञानाच्या मार्गातील मुख्य अडथळा दूर झालाच म्हणून समजा.